नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सकाळीच सोन्याच्या किमतीत बदल झाला। 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सणासुदीचा काळ, लग्नसराई किंवा खास क्षण अशा वेळी सोन्याचे दागिने खरेदी करणं हा एक स्वाभाविक निर्णय असतो। भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ दागिन्यांच्या स्वरूपातच नव्हे तर शुभतेचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे घरातील कोणतीही खास खरेदी सोन्याशिवाय पूर्ण होत नाही। आजकाल अनेक जण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सोन्याचे दर तपासत असतात। स्थानिक दुकानात जायच्या आधी ग्राहकांना अचूक किंमत माहिती असणं गरजेचं असतं, जेणेकरून निर्णय घेताना कोणतीही गोंधळाची परिस्थिती उद्भवणार नाही। यामुळेच दररोजच्या सोन्याच्या दरावर लक्ष ठेवणं आवश्यक ठरतं। आता पाहूया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत। 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम। शहर मुंबई आजचा दर 98,890, पुणे 98,890, नागपूर 98,890, कोल्हापूर 98,890, जळगाव 98,890 आणि ठाणे 98,890 रुपये। 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम। शहर मुंबई 90,650 रुपये, पुणे 90,650, नागपूर 90,650, कोल्हापूर 90,650, जळगाव 90,650 आणि ठाणे 90,200 रुपये। सोन्याचा दर किती आहे? आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 90,650 इतका आहे। त्याचवेळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 98,890 वर पोहोचलेला आहे। यामध्ये कालच्या तुलनेत 450 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजे सोन्याची किंमत थोडीशी वर गेली आहे, जी खरेदीपूर्वी लक्षात घेणं आवश्यक ठरतं। सोन्याच्या दरात वाढ का झाली? जागतिक बाजारातील स्थिती, चलनवाढ, डॉलर रुपया दर तसेच स्थानिक मागणी अशा अनेक गोष्टी सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात। सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याला चांगली मागणी आहे, ज्याचा थेट परिणाम आपल्या देशातील किमतीवर होतोय। यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत नेहमीच अद्ययावत दरांची माहिती ठेवणं गरजेचं आहे। दागिन्यांच्या खरेदीसाठी हा आहे योग्य वेळ। सोन्याच्या किमती सातत्याने बदलत असतात, त्यामुळे दागिने खरेदी करताना केवळ भाव नाही तर शुद्धता, डिझाईन आणि घड्याळ घालण्यायोग्यता यासारख्या गोष्टींचाही विचार करणं आवश्यक असतं। आजचा भाव पाहता अल्प वाढ असूनही अनेक जण खरेदीला प्राधान्य देऊ शकतात। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।